आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बिट्टी काय राडा झालं तर फक्त एक आवाज द्यायचा. हो. बाय 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 बाय. हा मम्मी बसून घ्या. हा चला या या. गौरीजी या ना इकडे. नाही अहो या ना गौरीजी या हो. या गौरीजी या. बाय मुलांनो. बाय. तुम्ही आला हा मजा करा. जा या बसा. बस. पुष्पाजी गौरीजी बसा. ठीक आहे बसा 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 बसा. ओके ही गाडी तुमचीच ना? हो. काय करता तुम्ही? नाही म्हणजे व्यवसाय डॉक्टर की इंजिनियर? नाही पण चेहऱ्याने तर शिकलेले वाटतात. हो पण डॉक्टर किंवा इंजिनियर नाही, आर्किटेक्ट आहे मी. आमचा घरचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आणि काही फॅक्टरीज आहेत त्या सांभाळतो. कमाल आहे गौरीची. पोरीनं काय नवरा गटवलाय. वा. हो काय झालं? नाही काय नाही, ते आनंदी झालो ना मी की असंच ओरडतो. बिट्टी ये बाळा, ये आजीच्या मांडीवर ये. ये ना ये ना. नको काय? अगं आजी आजोबाच्या मांडीवर नाही यायचं का? ये चल ये. अरे ये आजी आहे ना. ये नाही अगं ये सावकर. मला सोडून का गेली यांच्या बरोबर? मामा मामी ते हे म्हणाले असतील तुम्हाला घरी चला, पण घरच्यांना नाही आवडलं तर उगाच. हे बरं आहे. आता आम्ही आमच्या लेकीच्या घरी पण नाही यायचं का? तुम्हीच सांगा बरं, तुम्हाला तरी पटतंय का हे? तुम्हाला चालेल ना? हो का नाही? आणि गौरीजी का नाही चालणार? आणि कोणालाच वाईट वाटणार नाही. शेवटी तुमचे मामा मामी आहेत ते. येऊ दे त्यांना. कसं सांगू रुद्र सर तुम्हाला मी? बघितलंस ना, आम्ही आता तुझं काही ऐकणार नाहीये. आम्ही ह्यांचा शब्द मोडणार नाहीये. हो की नाही हो? एकदा येऊ तर दे घरी. चांगला नवरा असेल ना, आता जातोय का तिथून बघ.
चंदूमुळे ना आज काय काय ऐकावं लागलं मला. आधी तर काहीच लागलं नाही. याला याच नीट कळत नाही आणि याचं ऐकून मी तिकडे गेले. हे आईत खाऊ झालाय ना तुम्ही सगळं मलाच करावं लागतंय. फुकटचं गिळायला मिळतं ना तुम्हाला म्हणून झालंय हे सगळं. रेवती अगं शांत हो. काय शांत हो? फुकटचे सल्ले द्यायला काय लागतंय? इथे माझी कामं फिसकटताय. काय रे चंद्या, अक्कल नाहीये तुला? तुला विचारता नाही आलं ते गौरीला कुठे जातीये म्हणून? मला काय माहिती की तुम्हाला पण जेवायला पाहिजे होतं. मला माहिती असतं तुम्हाला जेवायला जायचं तर मी. थोबाड बंद कर थोबाड. चल निघ ना निघ. चंदू अरे मला खायला काहीतरी आण ना, नाहीतर जेवायला वाढ ना. अरे पोटातल्या कावळ्यांनी ना नको केलंय. अहो असं काय बोलतायत? आधी सांगायचं ना, मी वाढलं असतं की. ठीक आहे, अजून देऊ? जेवा लवकर, नाहीतर शुगर कमी होईल. तुम्हाला पण. रेवती अगं असं समोरचं ताट उचलू नये. खूप भूक लागली आहे ग मला. दे ना ग रेवती. रेवती दे ना ग, आता भूक सहन होत नाहीये. भूक सहन होत नाहीये? मलाही तुझा काम चुकारपणा सहन होत. काय सांगितलं होतं मी तुला? एक काम सांगितलं होतं, त्या मुलावर लक्ष ठेवायचं. हे जमलं नाही तुला? हे बरं जमतं. रेवती दे ना. आई तुला चांगलं माहितीये, जे लोक माझ्या कामाचे असतात ना त्यांनाच पोचते मी. आईत खाऊ लोकांना नाही, कळलं? रेवती अगं आयुष्य बोलतेय तू. आई म्हणून नाही ठेवलंय मी तुला इथे. माझे काम करतेस ना म्हणून सहन करतेय तुला. तुझ्या एखाद्या चुकीमुळे माझ्या हाताला आलेलं सगळं जाणार असेल ना, तर पोटात अन्नाचा कणी जाऊ देणार नाही मी तुझ्या.